हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पापड बनवणार आहोत. त्यासाठी बटाटे शिजत घातलेले आहेत. बटाटे शिजून झाले की त्याच्यावरची साल काढायची आणि अशी खिसून घ्यायचे, बारीक असे खिसून घ्यायचे आणि त्याच्यात थोडंसं नमक टाकायचं आणि मिक्स करायचं चांगलं. आणि आता आपण लाल मिरच्या ज्या घरात असतात त्या मिक्सरमध्ये बारीक करायच्या आहेत आणि ती जी लाल मिरची पावडर आहे ती त्या बटाटे जे आपण खिसलेले होते त्याच्यात मिक्स करायची आणि छान अशी मिक्स करायची आहे. तुम्ही बाहेरची विकतची ही लाल मिरची पावडर वापरू शकता, पण घरची वापरल्याने त्याला चवही चांगली येते आणि कलरही छान येतो. आणि नमक आणि लाल मिरची तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. तर हे सगळं मिश्रण छान असं मिक्स झालं. पापड मशीन घ्यायचे आहे, त्याच्यावरती 2 चौकोनी आकाराचे छोटे कागद घ्यायचे आहेत आपल्याला. आणि त्याच्यानंतर त्या कागदावरती ते तेल लावायचं खालच्या साईडला आणि एक छोटासा गोळा घेऊन त्याच्यावरती दुसरा कागद टाकून हलक्या हाताने प्रेस करायचं आणि आपला पापड तयार आहे. दुसरीकडे जिथे तुम्ही पापड करणार आहात तिथे साडी किंवा एखादा प्लास्टिकचा कागद हातरून तिथे तो पापड नेऊन असा पूर्ण लाईट हाताने स्प्रेड करायचा आहे आणि त्याच्यावरचा कागद काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुमचे पापड तयार होतील. ह्याला 2 दिवस ऊन द्यायचं आहे. कडक असे वाळवून घ्यायचे आहेत. परत तुम्ही तळूही शकता, भाजूही शकता. खूप छान लागतात हे पापड. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.